नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेश और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र लातूर चाकुर में जहां आज भारतीय जनता पार्टी के रोहिणी जिला परिषद सर्कल से सुप्रियाताई श्रृंगारे और पंचायत समिति रोहिणी सर्कल से भारतीय जनता पार्टी के पूर्व सभापति रहे वसंतराव डिगोले की बहू पूजाताई रणजीत डिगोले रोहिणी सर्कल से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार अर्ज आज चाकुर तहसील दाखिल किया गया। नामांकन दर्ज करते समय लातूर लोकसभा के पूर्व सांसद सुधाकर श्रृंगारे और भारतीय जनता पार्टी के सभी मंडल से सभी कार्यकर्ता उपस्थित रहे। जिला परिषद सर्कल के उम्मीदवार सुप्रियाताई श्रृंगारे ने और भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष बसंत दादा डिगोले ने सभी पत्रकारों के सवालों के जवाब दिए। महाराष्ट्र लातूर से राहुल भाई भोगे की रिपोर्ट। मी सगळ्या नेत्यांना आज धन्यवाद मानते। खूप मोठी जबाबदारी तुम्ही दिली आणि बऱ्यापैकी या गोष्टीचं तुम्हाला यश आणून दे हेच मी समजते। काय नवीन विजन असणार आहे आपलं? माझं खूप मोठं विजन आहे लोकांसाठी, युवकांसाठी, मोठ्या लोकांसाठी किंवा म्हाताऱ्या लोकांसाठी, की आपण त्यांचे प्रश्न जे आहेत, मी जेवढं आता मी फिरले, लोकांना पेन्शन भेटत नाहीये, त्याचा प्रश्न खूप आहे त्यांना, त्या गोष्टीसाठी मी त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करेन। नाली, त्यांचा रस्ता, नालीमुळे फक्त त्यांचं ते मच्छर येतात, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य ही होतं, म्हणून त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू। मतदारसंघातून आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला भेटत आहे आणि सगळ्यात पहिलं मी त्यांच्या प्रश्नावरतीच आपण जास्त विजन करतोय, त्यांचं विकास कसा हवा त्याच्याबद्दलच आपण बोलतोय, बाकीचं काही गोष्टी बोलत नाहीये। आपलं फक्त या भाजप फक्त विकासासाठीच बोलत आहे, बाकी कशासाठी नाही। वडील खासदार होते, त्यांचे काय घेऊन जाणार आहे, त्यांना कशा पद्धतीचं लोकांमध्ये काम करणार आहे? जसं त्यांनी कामं केलेत, तसं खासदार फंडापासून आपल्याला एवढी निधी दिली आहे, जसं जिल्हा परिषदमध्ये किती पण मला निधी भेटेल, मी फक्त गावासाठी यूज करणार आहे, तर गाव आपलं कसं पुढे जाणार आहे त्याच्यावरती जास्त लक्ष देणार। निवडणुकीसाठी आज किती कष्ट करावे लागतात, पप्पा कसे प्रचार करतात, याचा पूर्ण अनुभव येतोय का आज? हो, आज खरंच मला या गोष्टीचा अनुभव येतोय आणि अजून मी शिकेन त्यांच्याकडून, सगळ्या नेत्यांकडून मला शिकायला भेटतंय आणि मला फक्त आहे की आपल्या गावाचा विकास कसा होईल त्याच्यावरती जास्त लक्ष आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची स्थिती काय राहील? भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून केंद्रामध्ये सरकार आहे आणि राज्यामध्ये गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आमच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबासाठी शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरवण्याचं काम गेले अनेक वर्ष केल्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे या चाकूर तालुक्यामध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 10 जागा निश्चितपणे लोकांच्या सहकार्यानं, लोकांच्या आशीर्वादाने जिंकू आणि जे उर्वरित राहिलेली शिल्लक कामं आहेत, पाण्याचे विषय असतील, रस्त्याचे विषय असतील, लोकांच्या लाभाच्या योजना असतील, एवढ्या मोठमोठ्या योजना केंद्र सरकार, राज्य शासनाने दिल्या, पण गेली 5 वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने गेली अनेक 5 वर्षापासून माझ्या गोरगरीब जनतेची या पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये कुचंबना होत गेली। आता लवकरच या दोन्ही सभागृहामध्ये लोकनियुक्त, लोकांनी निवडून दिलेले लोक निश्चितपणे येतील आणि पुढच्या काळामध्ये चांगलं काम, चांगलं वातावरण आपल्या तालुक्यात होईल आणि शेवटच्या घटकापर्यंत आपल्या तालुक्याच्या जनतेला केंद्र आणि राज्य शासनाच्या संपूर्ण योजना राबविण्याचा संकल्प आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला। ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें।